श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्राह्मण स्वतःच स्वतःशी मनात विचार करू लागला. प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याला कोणाच्याही द्वारे कुठेही कोणत्याही प्रकारे द्वंद्वाचा स्पर्श होत नाही. ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही. ज्यांच्या मनामध्ये अहंकार असतो त्यांनाच केवळ सुखदुःखाची बाधा निर्माण होते, द्वंद्व निर्माण होतं. परंतु ज्ञानी योग्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि कोणत्याही प्रकारचं द्वंद्व नाही. मी भगवंताच्या चरणकमलांच्या सेवेमुळेच हा अज्ञानरूपी अंधार आणि हा अगाध असणारा संसार पार करून जाईन. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, त्या ब्राह्मणाचं फक्त धनच नव्हे तर सारे क्लेश सुद्धा नाहीसे झाले. आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर भटकत होता. त्याला दुष्ट लोकांनी खूप प्रकारे त्रास दिला, तरी सुद्धा तो आपल्या इच्छित उद्दिष्टापासून जरा देखील ढळला नाही, विचलित झाला नाही. त्याने मौन धारण करून आलेल्या सर्व परिस्थितीचा अत्यंत सावधानपूर्वक प्रतिकार केला आणि शांतपणे त्या सर्व गोष्टींचा स्वीकार केला. जणू काही त्याला तितिक्षा हा गुण पार तळापर्यंत मुरला असावा. तो सगळं काही शांतपणे सहन करत होता, सोसत होता. दुष्टांच्या या छळाने तो जरा देखील विचलित झाला नाही. तो सदैव मौन धारण करून आपल्या साधनेमध्ये आणि भगवंताच्या चिंतनामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये मग्न असे. मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देऊ शकत नाही. दुसरा दुःख देतो हा केवळ आपल्या चित्ताचाच भ्रम आहे. हे संपूर्ण जग आणि यातील माणसे कोणीही आपला मित्र नाही, कोणीही आपला शत्रू नाही आणि कोणीही उदासीन नाही. हे सर्व भेद आपल्या भ्रमानेच कल्पिलेले असतात, अज्ञानानेच कल्पिलेले असतात आणि ते आपणच निर्माण करून आपणच त्याच्यामध्ये अडकलेलो असतो. म्हणून उद्धवा बाबा, माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने तू मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव. बस, योग साधनेचं हेच सार आहे. या भिक्षूने गायलेलं हे ब्रह्मज्ञान एकाग्रतेने श्रवण करून त्याचा आपल्या आचरणामध्ये, प्रत्यक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. जो यानुसार वागेल तो कधीही सुखदुःखाती द्वंद्वाने गांजून जात नाही. या भिक्षूचं हे कथानक ऐकून उद्धवाला बऱ्यापैकी आपल्या शंकांचं समाधान झालं. आता तो शांतपणे हात जोडून भगवंतासमोर उभा असताना भगवान श्रीकृष्णच स्वतःहून त्याला म्हणाले, उद्धवा, आता मी तुला प्राचीन काळच्या ऋषीमुनींनी जे मान्य केलेलं आहे, ज्याचं आचरण केलेलं आहे, असं संख्या योग किंवा सांख्य योग किंवा सांख्यशास्त्र
हे मी तुला आता सांगतो. हे जाणलं असताना तू काल्पनिक भेद आणि मनातील सर्व भ्रम ताबडतोब सोडून देशील. तुझ्या मनातले भ्रम संभ्रम, तुझ्या मनातल्या शंका साऱ्या काही आपोआप नाहीशा होतील. हे जे सांख्य शास्त्र आहे किंवा ज्याला सांख्य योग म्हणतात, तो कपिल महामुनींनी आपल्या मातेला म्हणजे देवहूतीला सांगितला होता. तोच मी आज तुला सांगतो आहे. उद्धवा, ज्या वेळेला हे जगत नव्हतं, प्रलय काळ होऊन गेला होता, तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सारं मिळून एकच तत्व होतं. जाणणारा मी आणि ज्याला जाणायचे ते जगत, या दोन गोष्टी नव्हत्या, तर संपूर्ण जगत हे माझ्यातच विलीन झालेलं होतं. प्रलय घडून आलेला होता आणि संपूर्ण जगताचा नाश झालेला होता. केवळ आणि केवळ फक्त मीच होतो. नंतर जेव्हा कृतयुग आले, तेव्हा सुद्धा विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच एक आत्मतत्व होते. कोणत्याही प्रकारचा भेद नसलेलं हे आत्मतत्व म्हणजेच सत्य असणारं परब्रह्म होतं. हे जे परब्रह्म होतं ते अत्यंत गूढ, मन आणि वाणी यांना न कळणारं होतं. माया आणि त्या मायेमध्ये प्रतिबिंबित झालेल्या जीवांच्या रूपाने दृश्य आणि पाहणारा मी द्रष्टा, अशा दोन भागामध्ये ते विभागलं गेलं. त्यापैकी जे दृश्य जगत आहे त्यालाच प्रकृती असं म्हणतात आणि त्या प्रकृतीला पाहणारा साक्षी भावाने असणारा जो मी द्रष्टा, त्याला पुरुष असं म्हणतात. या जगामध्ये केवळ सुरुवातीला पुरुष आणि प्रकृतीच होतं. या प्रकृतीनेच जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपे धारण केली. कारण म्हणजेच ज्ञानरूप जीवात्मा, याला पुरुष असं म्हणतात. जीवांच्या शुभ आणि अशुभ कर्मानुसार हा पुरुष म्हणजे मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध करतो. त्यावेळेला त्या प्रकृतीपासून म्हणजेच मायेपासून सत्व रज तम हे 3 गुण निर्माण होतात. त्या गुणांपासून क्रियाप्रधान असणारं सूत्र तयार होतं आणि ज्ञानप्रधान असणारं महत्तत्व प्रगट होतं. यालाच अर्धनारी नटेश्वर असंही म्हणतात. त्याच्यातलं अर्धा भाग जो असतो तो पुरुषाचा असतो, ज्ञानाचा असतो, आणि अर्धा भाग जो असतो स्त्रीचा असतो, मायेचा असतो, शक्तीचा असतो. हे दोघे म्हटलं तर वेगळे असतात, पण म्हटलं तर ते एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. या महत्त्वापासूनच अहंकार निर्माण होतो आणि हा अहंकारच जीवांना मोह निर्माण करतो. त्या अहंकाराचे पुढे परत 3 भाग पडतात. पंच तन्मात्रा, इंद्रिये आणि मन ही सर्व अहंकाराची कार्ये आहेत. म्हणून
जड आणि चेतन असा दोन्ही प्रकारचा आविर्भाव आपल्याला त्या अहंकारामध्ये दिसून येतो. तामस अहंकारापासून पंच तन्मात्रा निर्माण झाल्या. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि या पंच तन्मात्रांपासूनच त्या त्या तन्मात्रांचं एक महाभूत निर्माण झालं, ज्याला आपण पंचमहाभूते म्हणून म्हणतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. राजस अहंकारापासून इंद्रिये तयार झाली आणि या पंच तन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आता त्या इंद्रियांचे विषय ठरले. सात्विक अहंकारापासून त्या इंद्रियांच्या अधिष्ठाता असणाऱ्या देवता निर्माण झाल्या. आता कोणती तन्मात्रा, त्याचं कोणतं इंद्रिय आणि त्याची कोणती अधिष्ठाता देवता हे मी तुला सविस्तर सांगतो. तामस अहंकारापासून शब्द ही तन्मात्रा निर्माण झाली आणि त्यापासून जे पंचमहाभूत निर्माण झालं ते आहे आकाश. आकाशाचा विषय शब्द आणि शब्दाचं इंद्रिय नाही का कान. लक्षात आलं? तामस अहंकारापासून शब्द नावाची तन्मात्रा निर्माण झाली. त्यापासून पंचमहाभूतातलं एक भूत आकाश हे निर्माण झालं. राजस अहंकारापासून कान नावाचं इंद्रिय निर्माण झालं आणि त्या कानाचा विषय म्हणजे शब्द. आणि सात्विक अहंकारापासून त्या कानाची जी देवता तिचं नाव दिशा ही सात्विक अहंकारापासून निर्माण झाली. तामस अहंकारापासून दुसरी तन्मात्रा स्पर्श ही निर्माण झाली. त्यापासून वायू हे पंचमहाभूत निर्माण झालं. राजसी अहंकारापासून त्वचा हे इंद्रिय निर्माण झालं आणि त्या त्वचेचा विषय स्पर्श हा ठरला आणि त्याचं इंद्रिय जे आहे ते आहे त्वचा. आणि या इंद्रियांची अधिष्ठाती देवता जी सात्विक अहंकारापासून निर्माण झाली त्याची देवता आहे वायू. त्याच्यानंतर तामस अहंकारापासून रूप ही तन्मात्रा निर्माण झाली आणि रूप या तन्मात्रेचं नाही का पंचमहाभूत जे निर्माण झालं नाही का ते अग्नी. आणि या अग्नीचा राजस अहंकारापासून निर्माण झालेलं जे इंद्रिय आहे ते इंद्रिय म्हणजे डोळा. आणि सात्विक अहंकारापासून त्या डोळ्याची अधिष्ठाती देवता म्हणजे सूर्य. या गोष्टी निर्माण झाल्या. शब्द, स्पर्श, रूप. त्याच्यानंतर चौथी तन्मात्रा रस नावाची निर्माण झाली
तामस अहंकारापासून आणि त्यापासूनच निर्माण झालेलं पंचमहाभूत म्हणजे पाणी, रस, नाही का. आता हा रस, पंचमहाभूत निर्माण झालं पाणी आणि राजस अहंकारापासून निर्माण झालेलं इंद्रिय म्हणजे जीभ आणि सात्विक अहंकारापासून निर्माण झालेली या जिभेची अधिष्ठाती देवता म्हणजे वरुण देवता आणि जिभेचा विषय रस हा निर्माण झाला. शब्द, स्पर्श, रूप, रस, शेवटचं जे आहे ते गंध आहे आणि गंध ही तन्मात्रा तामस अहंकारातून निर्माण झाली. त्यापासूनच पंचमहाभूत निर्माण झालं, ते पृथ्वी नावाचं, किंवा ज्याला आपण जमीन म्हणतो. राजस अहंकारापासून इंद्रिय निर्माण झालं, गंध घेणारं इंद्रिय म्हणजे नाक आणि त्या नाकाचा विषय ठरला वास आणि सात्विक अहंकारापासून त्याची अधिष्ठाती देवता अश्विनी कुमार हे निर्माण झाले. अशा प्रकारे तन्मात्रा, पंचमहाभूत, इंद्रिय, त्यांचे विषय आणि त्यांच्या देवता अशा या जोड्या आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय.